प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने जे हेल्पिंग वर्ब्स असतात म्हणजे सहाय्यकारी क्रियापद यांना आपण ऑक्झिलियरी वर्ब पण म्हणतो. ऑक्झिलियरी वर्ब्स असे देखील म्हणतो. हे वापरायचे कसे असतात, काही प्रोनाउन्स सोबत ते आपण बघणार आहोत. प्रोनाउन्स कोणते आहेत तर आय, वी, यू, दे, ही, शी, इट हे पर्सनल प्रोनाउन्स आहेत. या पर्सनल प्रोनाउन्स सोबत आपल्याला हेल्पिंग वर्ब्स वापरायचे असतात. कंटिन्युअसली वाक्य बनवत असताना आपल्याला यांच्यासोबत राहावं लागतं. यांच्याशिवाय आपण वाक्य बनवू शकत नाही. तर इंग्रजी भाषा ही अतिशय सोपी भाषा आहे. फक्त आपण काही गोष्टींकडे लक्ष दिलं तर ही भाषा आपल्याला लवकरात लवकर अवगत व्हायला मदत होते. पाहूया कोणकोणते हेल्पिंग वर्ब्स आहेत. सर्वात पहिले जे हेल्पिंग वर्ब्स आहेत ज्यांना की आपण म्हणतो डू, डज, डीड, हॅज, हॅव, हॅड, एम, इज, आर, वॉज, वर हे जे हेल्पिंग वर्ब्स आहेत हे टू डूचे, टू बीचे आणि टू हॅवचे हेल्पिंग वर्ब्स आहेत. तर यांचं मुख्यतः काम काय आहे तर यांचं काम आहे वाक्यातील टाईम दाखवणे. त्या वाक्याचा टाईम काय आहे. तुम्ही एखादं वाक्य जेव्हा वाचता तेव्हा त्याचा कर्ता वाचता, त्याचं सहाय्यकारी क्रियापद वाचता, मुख्य क्रियापद वाचता, कर्म वाचता, पूरक शब्द असेल तर ते वाचता. परंतु वाक्यामध्ये तुम्हाला टाईम दाखवण्यासाठी फक्त आणि फक्त हेल्पिंग वर्बकडे बघावं लागतं. हेल्पिंग वर्ब ओळखावं लागतं. तर पास्टमध्ये कोणकोणते हेल्पिंग वर्ब्स आहेत तर वॉज हे टू बीचं एक हेल्पिंग वर्ब आहे. ते सिंग्युलर आहे, एकवचनी आहे. तर कोणकोणत्या सर्वनामांसोबत ते वापरलं जाईल, आय, ही, शी, इट या सर्वनामांसोबत ते वापरलं जाईल. वर हे पास्टचं एक हेल्पिंग वर्ब आहे. पास्ट टाईम दाखवणार आहे, भूतकाळ दाखवणार आहे. तर यू, वी आणि दे या प्रोनाउन्ससोबत, या पर्सनल प्रोनाउन्ससोबत, पुरुषवाचक सर्वनामांसोबत वर हे प्लुरल फॉर्ममधलं अनेकवचनी भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद आहे. हॅड हे टू हॅवच्या कॅटेगरीमधलं पास्ट टाईम म्हणजेच भूतकाळ दाखवणारं सहाय्यकारी क्रियापद आहे. सगळ्या सब्जेक्टसोबत याला वापरतात. याचा अर्थ काय होतो की सिंग्युलर नाउन असेल, प्लुरल नाउन असेल म्हणजेच एकवचनी नाम असेल किंवा अनेकवचनी नाम असेल आणि सगळेच प्रोनाउन्स पर्सनल प्रोनाउन आय, वी, यू, दे, ही, शी, इट यांच्यासोबत हॅड वापरलं जातं. मग हॅडला एकवचनी नाम, अनेकवचनी नाम, एकवचनी सर्वनाम, अनेकवचनी सर्वनाम अशी अट नसते. तर या ठिकाणी आपण हॅडबद्दल माहिती पाहिली. आता आपण डीडबद्दल माहिती पाहूया. डीड हे पास्ट टेन्स दाखवतं, पास्ट टाईम दाखवतं आणि ते देखील हॅडसारखंच ऑल सब्जेक्टसाठी वापरलं जातं. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. जेव्हा तुम्ही वाक्य बनवता तिथे तुम्ही अनेक चुका करता. कर्त्याचं वचन पाहावं लागतं आणि त्यानुसारच आपल्याला त्या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागतं. ज्या वेळेस तुम्हाला ही माहिती चांगल्या प्रकारे कार्यान्वित करता येते, वापरता येते, तेव्हा तुम्हाला व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्य तयार करता येतात. आता आपण पाहूया प्रेझेंट टाईमचे हेल्पिंग वर्ब्स सहाय्यकारी क्रियापद. प्रेझेंट टाईममध्ये वर्तमान काळामध्ये कोणकोणते सहाय्यकारी क्रियापद आहेत. एम फक्त आय या सर्वनामासाठी वापरलं जातं. एम प्रेझेंट टाईम दाखवतं, वर्तमान वेळ दाखवतं. ही, शी, इट सोबत आपण इज वापरतो, एकवचनी आहे. एम देखील एकवचनी सर्वनाम म्हणून आपण एकवचनी हेल्पिंग वर्ब म्हणून वापरतो. इज देखील एकवचनी सिंग्युलर हेल्पिंग वर्ब म्हणून वापरतो. आर हे यू, वी, दे म्हणजे या सर्वनामांसोबत आपल्याला आर हे हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे जे की प्रेझेंट टाईम दाखवतं. टू हॅवमध्ये हॅव आणि हॅज, हॅव हे अनेकवचनी आय, वी, यू, दे या सर्वनामांसोबत वापरायचं आहे आणि हॅज, ही, शी, इट एकवचनी सर्वनामांसोबत आपल्याला वापरायचं
आहे. डू हे अनेकवचनी सर्वनाम आय, वी, यू, दे यांच्यासोबत वापरायचं आहे. डज हे एकवचनी सर्वनाम ही, शी, इट किंवा एकवचनी नाम यांच्यासोबत आपल्याला वापरायचं आहे. तर आय, वी, यू, दे, ही, शी, इट हे सर्वनाम आहेत आणि डू, डज हे वर्तमानकाळी टू डूचे सहाय्यकारी क्रियापद, हॅज, हॅव हे वर्तमानकाळी टू हॅवचे सहाय्यकारी क्रियापद, ॲम, इज, आर हे वर्तमानकाळी टू बीचे सहाय्यकारी क्रियापद आहेत. आता फ्युचर टेन्स आपल्याला किंवा फ्युचर टाईम कोण दाखवेल, तर या ठिकाणी फ्युचर टाईम दाखवण्यासाठी शाल आणि विल, शाल किंवा विल हे दोन सहाय्यकारी क्रियापद आपण वापरतो. मग ते सगळ्या सर्वनामांसोबत आणि सगळ्या नामांसोबत वापरलं जाईल. एकवचनी नाम असो अनेकवचनी नाम असो तरी शाल आपल्याला वापरायचं आहे. अनेकवचनी नाम असो एकवचनी नाम असो तरी देखील आपल्याला या ठिकाणी विल वापरायचं आहे. त्याला कोणतीच अट नाही आहे शाल आणि विलला. तर अशा पद्धतीने हे हेल्पिंग वर्ब्स आहेत ते आपल्याला वापरायचे आहेत सर्वनामांसोबत. तर त्यांचा आपण अभ्यास करायचा आहे, त्यांना वाचायचं आहे, लिहायचं आहे, समजून घ्यायचं आहे. आणि हे समजून घेत असताना काही अडचण येत असेल तर तुम्ही मला विचारायची आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. याचा सराव करा, खूप सराव करा, याच्यामध्ये पारंगत व्हा, जेणेकरून तुम्हाला टेन्सेस जेवढे आपले 12 टेन्स असतात ते चांगल्या प्रकारे समजतील, वापरता येतील, बोलता येतील आणि त्याच्यानंतर चेंज द वॉइसची तयारी आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.